शहरामध्ये 22 लाख लोक रोज बाहेर येतात आणि पुणे शहरामध्ये इतकी प्रचंड प्रमाणे वाहतुकीची आज अडचण आहे. आम्ही कागदावर बोलतो, पेपरवर बोलतो, भाषणात बोलतो, पण अस्तित्वात किती आले. ज्याप्रमाणे हे देशामध्ये संगणक राजीव गांधींनी आणलं. माझ्याबरोबर मोहन साहेब म्हटले की 15% अनुदान लोकांपर्यंत पोहोचत होतं, पण ज्या संगणक राजीव गांधींनी आणलं ते लाईनअप त्या संगणकामुळे झालं आणि कॅम्प्युटर पद्धतीने सगळ्यांपर्यंत ते पैसे पोहोचायला लागले. हे यश राजीव गांधी हे संगणक त्यांनी सुरुवात केली आणि त्याची लाईनअप घेतली गेली. मी तुमच्यामध्ये बोललो नाही, तुम्ही ऐकत राहा. तुम्ही पुढे बोला, मला मध्ये बोलावं तुमच्यावर बोलत नाही, तुमच्यावर बोलत नाही. संगणक हे राजीव गांधींनी आणलं, कॅम्प्युटर राजीव गांधींनी आणलं. हे देशामध्ये 70 वर्षामध्ये वैभवशाली इतिहासामध्ये जगाच्या पटलावर भारत देशाचं नाव घेतलं जातं. हे काय या 7-8 वर्षात घेतलं जाते का? अजिबात नाही. त्याच्यापूर्वी इंदिरा गांधी झाल्या, पंडितजी झाले, लाल बहादूर शास्त्री झाले, मोरारजीभाई देसाई, अनेक पंतप्रधान हे देशामध्ये आले. सगळ्यांनी त्यांच्या काळामध्ये कर्तव्यकारी करून हे देशाचं नाव उज्ज्वल केलेलं. या 10 वर्षात आपला देश दिसतोय का? आपला देश 70 वर्षापासून दिसतो. ब्रिटिश गेल्यापासून आपल्या देशाची परिस्थिती काय होती, त्याच्यानंतर आपला देश कुठे गेला. या 10 वर्षात रेल्वे आली का? या देशावर टेलिफोन आला का? या देशामध्ये विमानतळ आले का? पूर्वीपासून आहे. फक्त आता आम्ही रंगरंगोटी करतो. आता याचेच आमचं कौतुक आम्ही आमचे पाठ थोपटून घेतो, हा विषय वेगळा. परंतु आज पुणे शहरामध्ये कलमडी साहेब झाले, त्यानंतर आमच्याकडं गिरीश बापू झाले, अनिल शिरोळ झाले, प्रदीप राऊत झाले. पण ते आजच्या पुणे शहराच्या सर्व विकासासाठी आज कलमडी साहेबांचं नाव पुण्यामध्ये घेतलेलं आणि हे सगळ्याला माहिती. आणि याच्यामध्ये ज्यांनी आता या 10 वर्षामध्ये शिवाय साहेब आमचे सभागृहात किती वेळा बोलले, पापड साहेब किती वेळा बोलले, हे आपण ऐकलेलं किंवा बोललेलं बोला ना तुम्ही माझ्यानंतर बस. नाही विजन बोललं पाहिजे ना. आता विचारलं पाहिजे ना, काम काय केलं ते विचारलं पाहिजे ना. बोलायला सगळ्यांना बोला ना तुम्ही बोलत असं नाही, काहीतरी ठरलंय. नाही विषय असं आहे सगळं, हे बोललं पाहिजे ना. नाही ते बोलतो ना मी. आता मग पुणे शहरात काय काम नाही केलं, शिवाजीने काम नाही केलं, हे जर सांगणार नाही ना. कुठं म्हणतो काम मी काम नाही केलं, कोण किती बोलले एवढंच विचारतो. आणि याच्यामध्ये आपण बघितलं असेल तर कचरा विषय आपण बोलत होतो. तर कचरा सगळं आमच्या टेंडरमध्ये झालं. आज तुम्हाला सांगतो आमची महानगरपालिका टेंडर प्रक्रियेमध्ये आली. याच्यामध्ये सांगतो 1 युनिट सुद्धा वीज झाले नाही. आपण युनिटसाठी आपण कचरामध्ये वीज तयार करण्याचं टेंडर काढले. 1 युनिट सुद्धा वीज महानगरपालिकेला मिळेल. अशा अनेक प्रकल्प टेंडर झाले, पैसे मिळेल. नदी प्रकल्प योजना, आज तुम्ही नदीमध्ये आत्ता जाऊन सगळे जाऊन उतरा, काय परिस्थिती तुमची बघा, कामकाज बघा कशा पद्धतीने चाललं हे काम. परत हे पैसे वाया जाणार आहेत का ह्याचंही लक्ष आपण ठेवलं पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तुम्ही दुसरा विषय असेल, पर्यावरणाचा विषय असेल, पर्यावरण कुठल्या दिशेला चालतं. आज बाल भारतीचा रस्ता आहे, निसर्गाने आपल्याला पुण्याला देणं दिलंय, तिथे आपण फोडतोय. वेतर टेकडीबद्दल रस्ता काढतो. हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत, निसर्ग आबाजून राहण्या सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजे. पर्यावरण बोललं पाहिजे, वाहतुकी बोललं पाहिजे, आरोग्य बोललं पाहिजे, सुरक्षा बोललं पाहिजे. आता तुम्हाला सांगतो अटल बिहारी वाजपेयींच्या नावाने आपण मेडिकल काढतो. पुण्यात त्या मेडिकल नव्हते का? होते, पण पर्यटन काढले त्यावेळेला सर्व पक्षांची भूमिका होती. चांगलं प्रकल्प होतं, त्याला सगळ्यांनी पाठिंबा दिला पाहिजे. पण त्याचे प्रोजेक्टचे पैसे मागच्या या वर्षी आम्ही काढले, 200 कोटी रुपये काढले, 10-10 लाख आणि 5-5 लाख रुपये वार्डात वाटून टाकले. म्हणजे या परिस्थितीमध्ये आम्ही ते प्रोजेक्ट जर पुढं रन करायचं असेल तर त्याचे पैसेच काढतोय. म्हणजे आम्ही त्याचे काम संपले का? तर अजिबात नाही. आज त्या ठिकाणी काय परिस्थिती, त्या परिस्थितीमध्ये विद्यार्थ्यांची प्रवेश सुद्धा भ्रष्टाचार होतो. त्याच्यावर लोकांनी आंदोलनं केली, पेपरला बातम्या आल्या. म्हणजे ते चाललंय का? तर ते सुरळीत चाललं नाही. ह्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करून आपण बोललो पाहिजे, आपण त्याच्यावर रन केलं पाहिजे, त्यावर काम केलं पाहिजे. अनेक गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. ते खाली जातो आपण, गॅसचे भाव काढले, पेट्रोलचे. आता बोललंच पाहिजे. आता परत ते नाही बोललं तर मग तुम्ही काय बोलणार? मग संसदेत जाऊन काय तात्या म्हणले आम्ही काय मागं भाषेला आलं नाही. असं काय म्हणते आता गॅसचे भाव काय आले, पेट्रोलचे, डिझेलचे. मग 15 लाख रुपयाचे काय झाले, आयुष्यमान भारत योजनेचं काय झालं, कोणाला किती रुपयाची गोळी मिळते का त्या कार्डवर. हा ते विषय आहेच की.
हे जर नाही बोललं तर आपण करणार ते मोदींनी ज्या आणलेल्या योजना ह्याच्यामध्ये बोललं तर पाहिजे आपण जर नाही बोललो तर मग आम्ही तुमच्याकडे काय नुसतं आम्ही गप्पा मारणार. तर पुण्याचे प्रश्न आम्हाला सातत्याने बोलावं लागेल. मी वर्षापूर्वी निवडणुकीला विधानसभेचा आमदार झाल्यानंतर मी सातत्याने सभागृहात मग अंमली पदार्थ असेल, पुण्याची गुन्हेगारी असेल, पुण्यामध्ये वाहतूक पर्यावरण असेल, पुण्याची वाहतूक असेल, हे सभागृहात मी सातत्यानं बोलताना आपण बोलतो. आणि अंमली पदार्थ बोलताना मग आलं घर राहतं पण ते म्हणते वैयक्तिक बोलू नका. परत ते म्हणते पाणी पुरवठ्याचा विषय आला. देवेंद्र फडणवीस साहेबांनी 10 वर्षापासून घोषणा करतात आम्ही टाटाचं पाणी आणू, अजून आणलं परत वर्तमानपत्र नुसत्या घोषणा झाल्या. हे तर बोलतच पाहिजे ना. आता हे जर नाही बोललं तर मग टीका होत नाही. तुम्ही नुसत्याच घोषणा करताय. आज स्मार्ट सिटी आमची गुंडाळली, बाणेर आणि ते पाषाणपूर्ती जाईल. पुणे शहरात त्याचा काय लाभ झाला का? ते 0 मी बी होतो त्याचे. त्याच्यामध्ये 3,500 कोटी मनमोहन सिंगांनी या पुणे शहराला विकासाला खर्च दिले हे तुम्हाला माहिती आहे. आणि 500 कोटीची आमची स्मार्ट सिटी गुंडाळली आणि ती एका भागात केली की पुणे शहरात नाही केली. लक्षात म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीचा ओघ केल्यानंतर पुणे शहराला काय मिळलं हा महत्त्वाचा भाग आहे. पण मोबाईल म्हटले की मी पक्ष 30 वर्षात बदलला नाही, पण मला जाणीवपूर्वक माहिती आणि मग खात्रीने बोलतो की ते बी मनसेमध्ये येता येता राहिले. हा वस्तू याचा राहिले त्याचा साक्षीदार थोडासा मी नाही. राहुल गांधींचं नाव असं तुम्हाला काय वाटतं की राजीव गांधींचं संगणक बापट साहेबांचं नाव घेतात पण राहुल गांधींचं घेत नाही. कारण यांनी बापट साहेबांच्या घरावर हल्ला केला. आमचा विषय आमचा काही संबंध नाही. आमच्या घरात नाही का काय बोलले मी काय बोललो. बघा मी सुद्धा 25 वर्ष एकनिष्ठ म्हणून माननीय राजसाहेबांच्या पाठीमागे शिवसेनेमध्ये असतात आणि त्याच्यानंतर पुढचे 18 वर्ष मनसेमध्ये मी सुद्धा काम केले. माझ्या इकडं पुणे शहरामध्ये जी विचारांची आमचं जे द्वंद्व चालू होतं त्याच्यामध्ये कुठेतरी स्थानिक लेवलला माझे कायम विचार दाबले जात होते आणि शेवटी त्याचा जो भाडका व्हायचा तो 12 मार्चला झाला आणि 12 मार्चला मी पक्ष सोडून आता वंचित बहुजन आघाडीमध्ये गेलेलो आहे. मी परत शून्यापासून सुरुवात केलेली आहे. त्यामुळे मला वाटतं मागचं सगळं विसरलोय आणि आता शून्यापासून पुन्हा एकदा मी सुरुवात करतोय. त्यांनी दूरदृष्टी नसेल ना म्हणून ते आज प्रश्न निर्माण झाले. हे काय 5 वर्षात निर्माण झाले प्रश्न नाही. आणि स्वाभाविकपणे पुणेकरांच्या जिव्हाळ्याचे विषय मांडले पण पाहिजेत, बोलले पाहिजे, मान्य केले पाहिजेत ना, ते स्वीकारले पण पाहिजेत. त्यामुळे केंद्राचे प्रश्न, राज्याचे प्रश्न, महापालिकेचे हे सगळे शेवटी हा पुणेकरांचाच विषय आहे. मग याच्यावरती चर्चा होणारच ना स्वाभाविकपणे होणार आणि आम्ही बोललंही पाहिजे. 10 वर्ष भाजप सरकार आहे आणि याच्यामध्ये 10 वर्षामध्ये काय केलं तर काहीच केलेलं दिसत नाही. कारण एवढी मोठी यादी वाचली मी, यांना ते काही सांगता आलं नाही. कागदावरची 50 वर्ष जे झालं नाही ते 10 वर्ष झाले. विमानतळ का आता झालंय का? रेल्वे आता विमानतळ नवीन होतंय, विस्तार झालाय. त्याला कलर मारला म्हणजे विस्तार झाला असं वाटतं. एखाद्या गोष्टीचं मला असं हे म्हणले आम्ही मेट्रो केली. आता एकाला तरी मान्य होईल का मेट्रो आपण केलेली? एकाला तरी मेट्रोचा काँग्रेसने केला. आता त्याच मेट्रो रील करत फिरताना ती मोदींनी केली. नाही रील कोण केलं? रील तुम्हीच करता. रील चौकात रील करताय तुम्ही. मला वाटतं की मला माझ्या शहरामध्ये असा कलगीदोरा करायचा नाही. मला माझं शहर विकासाच्या मार्गावरती न्यायचंय आणि मी विकासाच्या विषयावरती बोलेल आणि मी नुसत्या गप्पा मारणार नाही. मला वाटतं की मी मनसेमध्ये असताना माननीय राजसाहेबांनी जी विकासाची ब्लूप्रिंट मांडली ती ब्लूप्रिंट मी माझ्या प्रभागामध्ये 15 वर्ष नगरसेवक म्हणून काम करत असताना सातत्याने ती राबवलेली आहे आणि तीच ब्लूप्रिंट मला पुणे शहरात राबवायची. मोशी न्यूज नेटवर्कसाठी मोहित शिंदे, पुणे.